नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले हनुमा शेतात रात्रीचा राखणीला गेलेला असतो. आता पुढे मी धावत होतो आणि बॅटरी माझ्याही पुढे दुप्पट वेगानं धावत होती. ती टेकडीवरून सरसरत पलीकडे गेली आणि नारायण बुवाच्या मळ्यात शिरली. मग मात्र मी चिडलो, इरेला पेटलो, उभ्या पिकातनं पळू लागलो. पानं चरारा कापत होती, पाय ताटात गुंतत होते, भरीव कंसांचे सणसणीत चपकोरे तोंडावर बसत होते. एखादं लांबडं पायात यायची भीती वाटत होती. हातात फक्त बंदूक ना बॅटरी, पायात चप्पल. घाईघाईनं घ्यायचं लक्षातच राहिलं नाही. त्यात अंधारातला मामला. आरगडी तीड पागाचे वीतभर उंचीचे सड भाल्यागत उभे असलेले. केव्हा तळवा फाडून घोट्यापर्यंत घुसतील याचा नेम नाही. रागच आला चोराचा. तुझ्या आईला तुझ्या, हातात घाव, शितड्यात उडीवतो बेडकागत, असं अंधारातच बोलत मी वाट उकरायला लागलो. काहीही झालं तरी बॅटरी घेऊन पळणारा धटिंगण पकडायचा, चावडी मोहरं न्यायचा, पाटला देखत तुडवून मारायचा, बंदुकीच्या दस्त्यानं ठेचायचा. कोण असून असणार आहे? पाटलाचे जोडीदारच असायचे. पावट्याच्या जाळीत पाय अडकला तसा आपटलो. अंधारात बंदूकही सटकली. वैताग नुसता. घावतीया होय लवकर. नीट चापचून हुडकली. निघालो जपून. कानाखाली काहीतरी ओरबडल्यागत वाटत होतं. जुनाट उंबराच्या झाडाखाली जाऊन बॅटरी थांबली. मी मागच्या अंधाराचा अंदाज घेतला. मळ्यातल्या बुवाला हाक मारावी असं वाटलं. मग नाही तसं केलं. चढवली गोळी, टाकला बार. धाडकन आपटला. आई आई, वानराला गोळी लागली वाटतं. चोराच्या नादात मारुतीला मारला. केवढ्याला पडलं हे बंदूक चालवणं. देवाचा विनाकारण कोप. आपला नेम ही फार शहाणा. कशाला 10 पिढ्यात कुणी बंदूक चालवली? काठी फिरवायचं जमतंय, भाला फेकता येतोय, मग बंदूकच कशी काय करती? चप्पल आणली असती पायात तर बरं झालं असतं. काटं मोडून पायाचं थालीपीठ व्हायची पाळी आली. एखादा दिवस असतो खराब. बॅटरी तुरुतुरू पुढं निघाली. मनात म्हटलं, नक्कीच भुताटकी असणार. एकासुद्धा गोळीला जुमानत नाही याचा अर्थ काय? आता इथं होती बॅटरी. इतक्यात पाईपच्या बागेजवळ कशी गेली? चकवा झालाय. दुसरं काय? चोर असला तर याला असा ताणून उपयोग नाही. मधल्या वाटेनं जाऊन गपकन धरला पाहिजे. रेल्वेच्या खालच्या वळणात नक्की धावेल. जाऊन कुठं जाईल? त्यालाही भीती आहेच की. मी तिरका वळलो. हरभऱ्याची वावरं तुडवीत निघालो. भरल्या पिकातून चालण्यापेक्षा अशा मोकळ्या वावरातनं चालायला बरं वाटतं. बंदूक तरी हलकी हाय होय. एवढं वजन सावरीत चालायचं म्हणजे वैतागच. पोटात मरण जितं झाल्यागत पोट खालीवर होत होतं. तहान तर भयानक लागली होती. किती वाजले त्या कोणास ठाऊक. अंधारात घड्याळ दिसतंय, पण डोळ्याला आकडं कुठं दिसत्यात. एकदा चोराकडं बघितलं. मनात म्हटलं, फाकडे किती पळून पळणार आहेस? तुझा बा आला तरी परसादाला सुद्धी जीव ठेवणार नाही. आता बाबा किंवा जगू पाहिजे होता. तिघांनी 3 बाजूला घेरला असता. जाग्यावरच साप ठेचल्यावानी ठेचला असता. त्या दोघांसनी आजच नेमका भुंगा उठला. कुणास काय बोलायचं? जो तो बाजीराव व्हायला बघतोय. 8 एकरांचा पट्टा तसल्या रात्री तुडवला, पण बॅटरी सापडायचं लक्षण दिसेना. ती मध्येच चमकायची, गप्प व्हायची.
कधीतरी स्पष्ट दिसायची, एखाद्या वेळी उलट्या बाजूनं उड्या मारीत पळायची. 5-10 मिनिटं दिसायचीच नाही. सारा भानामती केल्यासारखा प्रकार. मला चोराची मोठी गंमत वाटत होती. असला जगावेगळा चोर मी कधी पाहिलाच नव्हता. त्याचं पळणंच माणसाच्या तोंडाला फेस आणत होतं. आता ती बॅटरी दाट आंब्याच्या बनात आली. शेजारीच गजाबामणाची विहीर, भली मोठी, नुसत्या विटेत बांधलेली. आंब्याची 7-8 झाडं अंधाराला भिवून काळी पडलेली. शिवारातली सारी पाखरं मेल्यागत. भयान शांतता पसरलेली. मी ओळखलं. बॅटरी आंब्याच्या बनात घुसली. फक्त एका हाकेवरच राहिली. मधल्या वाटेनं बरंच रान गाठलं म्हणून तर बॅटरी टप्प्यात आली. मी थांबलो तशी बॅटरीही थांबली. बंदूक पुन्हा लोड केली. अंदाज घेत निघालो. बॅटरी कुठं गडप झाली कळेना. काही पत्ताच लागेना. अंधारात डोळे खुपसून बघायला लागलो. आंब्याच्या खोडाजवळ काजवा चमकला. अरे भादरा, मसाला संपला वाटतं बॅटरीतला. मनाशीच बोलत निघालो भराट्यावर. मी नेम धरून बार टाकला. निभार आवाज धडधडला. माझा मीच हादरलो. पळत जाऊन बन गाठलं. तिथं कोणीच नव्हतं. कुठं गेला भडवा आणि त्याचे जोडीदार? काहीच समजेना. सारखंच हुलकावणी कसं देतंय? आईला, हे टाळकं फिरायची पाळी आली. घसा सारखाच खवखवतोय. पाणी तरी कुठं मिळायचं? चला उतरूया हिरीतच, असा विचार करून विहिरीत उतरलो. अंदाजानं पाणी पेलो. एक जागं झालेलं पारवाळ घुमलं. तसं पोटात भीतीचं वाटोळं उलगडलं. दरदरून घाम फुटला. पायाखालची पायरी निसटते की काय असं वाटायला लागलं. बंदूक हातातच. फक्त एक गोळी शिल्लक राहिलेली. त्यात मी अशा अडचणीच्या ठिकाणी आलेलो की चोरांनी घेरलं तर परत गावाकडं पळणंही कठीण. एक गोळी किती चोरांना पुरी पडणार? चोरांचा म्होरक्या बिलंदर असला पाहिजे. चांगला मुरलेला दिसतोय. चकवा द्यायलाही काही मर्यादा असते. हा किती तास झालं पळवतोय काही कळतच नाही. याला पकडणं सोपं नव्हे. उभ्या गावाशी भांडणं करणं वेगळं आणि चोर पकडणं वेगळं. आपल्या जोंधळ्याचं तिकडं काय झालं देव जाणे. थोडं का सोडं लांब आलोय आपण. जवळजवळ 3 मैल. मी वाट उकरीत उलटा निघालो. एवढ्यात कदमाच्या वावरात बॅटरी चमकली. ईच भन. आता उलटा पवित्रा घेतला होय. शाब्बास. म्हणजे कंटाळून मी माघारी वळलो तर बॅटरी बी माझ्याच वाटेवर. म्हणजे माझ्याकडूनच चोराला मरण हवंय. एकदा बंदुकीवरून हात फिरवला. पीक मागे सारीत निघालो झपाट्यानं. पहाट व्हायला आलेली. ओरडून दमलेले रातकिडे हळूहळू गप्प होत होते. चुकार काजवामध्येच कुठंतरी चमकत असलेला. खाली उसाच्या फडात कोल्हे मस्तीला आल्यासारखे चेकाळत असलेले. वरचं आभाळ आळोखे पिळोखे देऊन नादर झालेलं. बेडकं खायला बाहेर पडलेले. साप कुठेतरी गुदकार टाकत असलेले. माझं नशीब इतकं चांगलं की अजून तरी पाण्यात सापटूळ धडपडलं नाही. बॅटरी आरामात पुढं चालली होती, बाजाराला निघाल्यासारखी. मी इतका दमलो होतो की पळणंही शक्य नव्हतं. बॅटरी शिस्तीत पुढे चालली होती. आईला, कमाल झाली या बॅटरीची. पुन्हा फिरून आमच्याच जुंधळ्याकडे निघाली. काय देवानं खेळ मांडलाय कळेना.
पाय तर पाचर घुसल्यावानी ठसठसत होते. काय व्हायचं असेल ते होवो. या चोराला एकदा आभाळ दाखवायचंच. या शेवटच्या गोळीनं चोर नाही उताना झाला तर आपण बंदुकीच्या नळीत लेमनच्या गोळ्या भरू तर. मी पक्का निर्णय घेतला. पायातले काटे सांभाळत पायांचा वेग वाढवला. भराभरा निघालो. आई ग, एकाएकी किंचाळलो. पायात काहीतरी सळसळलं. दानकीन 4 फूट उडी मारली. सुसाट पळालो. चांगला 7 कासऱ्यावर येऊन थांबलो. आता बॅटरी खाली चौंडाई देवीच्या वडाकडे झुकली. मीही पायांना गती दिली. डंगरट ओलांडलं. बॅटरी धरणाच्या कोपऱ्यावर थांबली तसा मी तिथल्याच दगडावर टेकलो. 5वी गोळी आत ढकलली. नीट नेम धरला. चाप ओढला. 5वी गोळी धडाडली. कुई असा आवाज डगरीवर आदळला. मी पुढे झेपावलो. सरळ हत्तीच्या काळजानं धरणाकडे वळलो. कोपऱ्यावरच काहीतरी पडलं होतं. अंधारात नीट दिसत नव्हतं, पण काहीतरी आकृती अस्पष्ट दिसत होती. बॅटरी मात्र अजूनही चमकत होती. मी मनाशी म्हटलं, चोर पडला वाटतं. बाकीची पळाली बहुतेक. म्होरक्या पडल्यावर कशाला थांबत्यात. कंटाळलो होतो. तिथंच बसलो एका दगडावर. हळूहळू वरचं आभाळ निवळलं. चांगलं दिसायला लागलं. मोहरं जाऊन बघतोय तर कुत्रं मरून पडल्यालं. त्याच्या टकुऱ्याला हात लावून बघितलं. सायकलाचा दिवा बांधलेला. आत बॅटरीचं सेल घातलेलं. भुईसपाट झाल्यासारखा मी आचकलो. छाताडात कळ येऊन आपण मरणार असं वाटायला लागलं. डोळं झाकलं. बंदूक हातातून गळून पडली. बऱ्याच वेळानं भानावर आलो तेव्हा चांगलं उजाडलं होतं. मोठ्यानं ओरडलो, नाही नाही, चोराला मी सोडणार नाही, त्याला ठार मारणार असं बडबडतच उठलो. सरळ भराभरा पावलं टाकत जोंधळ्याच्या रानाकडं आलो. वस्तीवरचा राखणीचा मुक्काम गाठला. रानातला अर्धा जोंधळा वाऱ्यावर खुडून नेला होता. टुकुरं छाटलेली भुंडी ताटं बघून मला गलबलून आलं. डोळे चरचरू लागले. साऱ्या पिकातनं धडपडत निघालो. अर्ध्या रानाची वाट लागली. पावला पावलावर उद्ध्वस्त झालो. लेपटं तसंच पडलं होतं. कंदील अजूनही जळत होता. पटकन खाली बसलो. गळाटून गेलो होतो. ऊर बडवून रडावं असं वाटू लागलं. जगू तिथंच बसला होता. कपाळाला हात लावून रडत होता. कधी आला होता कोणास ठाऊक. मला पाहिलं तसा तो जास्तच गळा काढून रडू लागला. अण्णा, आता आपलं कसं होणार र? जगू, आता काय करायचं र? सारं पीक काढून नेलं चोरांनी. पीक नेलं म्हणून मी नाही रडत अण्णा. आपलं बापू गेलं असं म्हणून जगूनं गळा काढायला सुरुवात केली. अरे पर बापू काल रात्री तर चांगलं होतं पर गेलं. खोकल्याची उबळ आली. बडकात घशात अडकला. मान टाकली ती कायमचीच. आता आपण वनवाशी झालो अण्णा. मी हातपाय छटल्यागत लुळा पडलो. तिथंच मातीत बसून लहान पोरासारखा रडू लागलो. धन्यवाद. कथा कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि पुढचा भाग जरूर ऐका आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.